पावसाळा सुरू झाला की काही भाज्या लागवड न करता आपोआप निसर्गतःच उगवून येतात. तर अशा पावसाळी भाज्यांपैकी आज आपण टाकळ्याची भाजी बनवणार आहोत. शेवग्याच्या पाल्याप्रमाणे या भाजीची पानं खुडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची. आता मी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम केलं आहे. तेलामध्ये आपण घालूया हिरवी मिरची, थोडंसं जिरं घातलं आहे, 2 चिमूट आपण हिंग घालणार आहोत, थोडीशी हळद घातली आहे, अगदी पाव चमचा. अगदी सेकंदभरासाठी आपण हे सर्व तळून घेऊ. आता हा टाकळ्याचा पाला आपण जो बारीक चिरून घेतला होता तो आपण यात थोडा थोडा करून घालून घेऊ. मी 2 बॅचेसमध्ये हा पाला घातला आहे. व्यवस्थित परतवला जावा म्हणून 2 बॅचेसमध्ये घातला आहे. भाजी आता जरी जास्त दिसत असली तरीही आपण जसं जसं ही भाजी परतवत जाऊ तसतशी ही भाजी थोडीशी आळल्यासारखी होते, म्हणून मी मीठ नंतरच घातलं आहे. अशा प्रकारे भाजी थोडीशी आळल्यानंतरच मीठ घालावं, अन्यथा मीठ जास्त होण्याचा संभव असतो. तर हे आपण 2-3 मिनटं ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भाजीमध्ये आता मीठ मिक्स झालेलं आहे. तर आता भाजी शिजवण्यासाठी भाजीवर 2 ते 3 मिनटांसाठी झाकण ठेवू. अधूनमधून झाकण उघडून आपण भाजी ढवळून घेणार आहोत, नाहीतर भाजी तळाला लागण्याचा संभव असतो. आता आपण पाहू शकता की भाजीला थोडंसं अंगचं पाणी सुटलेलं आहे. तर आता भाजी पुन्हा वरखाली करून घेऊ अगदी हलक्या हाताने आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजीला अजून 1-2 वाफा येऊ देऊ. पुन्हा एकदा झाकण उघडून मी भाजी ढवळून घेतली. आता ही भाजी बऱ्यापैकी मऊ पडल्यासारखी दिसते आहे. भाजीला जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा आता आटल्यासारखं दिसतं आहे. परंतु भाजी अजून व्यवस्थित शिजली पाहिजे याकरता मी भाजीवर थोडासा पाण्याचा हबका मारला आहे. भाजी व्यवस्थित शिजणं अतिशय आवश्यक आहे. भाजी अर्धवट कच्ची राहिली तर ती पोटाला बाधू शकते. याकरता आपण 1-2 पाण्याचे हबके मारून भाजीला 1-2 वाफा येऊ देऊ आणि भाजी पूर्णपणे शिजवून घेऊ. अधूनमधून हलक्या हाताने वर खाली करत भाजीला 1-2 वाफा येऊ दिल्या आणि आता ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता आपण भाजीमध्ये ओलं खोबरं घालू. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, खवलेला नारळ घेतलेला आहे. तर हा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. ओलं खोबरं घातल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आता भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी शिल्लक नाही आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आपण पाहू शकता की मुळीच तळाला लागलेली नाही, कारण आपण एकसारखी वरखाली करत राहिलो. तर आता ही टाकळ्याची पौष्टिक भाजी तयार आहे. आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा लसूण न वापरता अतिशय रुचकर आणि झटपट अशी ही टाकळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या शरीराला निरोगी बनवा. धन्यवाद.